रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. फूट निघली ती परफेक्ट फूट निघते. आपण या झाडाचं एकही पान, एकही देठ, एकही फांदी न तोडता हा प्रयोग केलेला आहे. हे झाड पूर्ण असं झालं होतं, पान आखडलेली होती. आखडलेल्या साईज मध्ये पान अन्नद्रव्य शोषण घेत नव्हती. प्लॉट काढून टाकायच्या परिस्थिती होता. युरा गोल्ड जे वापरले ते भरपूर खतरनाक रिझल्ट आहे. रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट असे आहेत ते वापरल्याच्या नंतर चौथ्या ते पाचव्या दिवशी डोळ्याने दिसतात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण चांबळी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या गावामध्ये या सोनचाफ्याच्या प्लॉटवर आलेले आहेत. आपल्यासोबत शेतकरी मित्र आहेत आणि या प्लॉटला मार्गदर्शन करणारे अभिजित कुंजीर सर पण आहेत. शेतकरी मित्रांकडून आपण जाणून घेऊया त्यांना रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टचा आलेला अनुभव. नमस्कार सर. नमस्कार, माझे नाव विठ्ठल ज्ञानेश्वर कामटे, मुक्काम पोस्ट चांबळी तालुका पुरंदर जिल्हा पुणे. आपण ज्या वेळेसला झाडांच्या ट्रेसमध्ये गेले होते त्यावेळेसला पूर्ण झाड असं पूर्ण काडी राहिली होती. झाडं दाखवायला आहेत आत्ता. त्याच्यानंतर आपण रामा ॲग्रोटेकचं रूट मॅजिक युरिया गोल्ड हे वापरल्याच्या नंतर झाडाला ही सुधारणा झालेली आहे. ही नवीन फूट निघली ती परफेक्ट फूट निघते. आपण या झाडाचं एकही पान, एकही देठ, एकही फांदी न तोडता हा प्रयोग केलेला आहे. आणि आधी झाड सगळं आधी झाड पूर्ण असं झालं होतं, पान आखडलेली होती. आखडलेल्या साईज मध्ये पान अन्नद्रव्य शोषण घेत नव्हती. परंतु रूट मॅजिक सोडल्यानंतर मुळ्या चालू केल्या, पांढऱ्या मुळ्यांचं काम चालू केलं. पांढऱ्या मुळ्यांचं काम चालू केल्याच्या नंतर युरिया गोल्ड आणि विरा गोल्ड हे झाडाच्या ड्रेचिंग मध्ये आपण पहिले ड्रेचिंग दिलं 2 लिटर 200 लिटरच्या वेळेला 2 लिटर सोडल्याने ड्रेचिंग केल्याच्या नंतर त्याचा परत एक स्प्रे घेतला. एक 15 दिवसाच्या नंतर 15 ते 20 दिवसाच्या नंतर आपण सप्टेंबर महिन्यापासून जस्ट हे केलेलं आहे रामा ॲग्रोसोबत. त्याच्यानंतर रासायनिक खतं वगैरे आपण यात कुठलीच वापरत नाही. 100% काहीच नाही. 100% काहीच नाही. झाड तर पूर्णच कव्हर झालेलं दिसते. हा, पूर्ण कव्हर झालेली. प्लॉट काढून टाकायच्या परिस्थिती होता. शेतकरी वैतागलेले होते. बरं, प्लॉट काढून टाकायचा तर नुकसान आहे. 15,000 रुपयाच्या लागवडीचा खर्च आहे. बरोबर. आणि तो खर्च काढून टाकल्याचे तो वेस्टेज खर्च आहे. परंतु तुम्ही प्रोडक्ट जर यूज केले, शेतकऱ्याला कळलं पण पाहिजे कुठले प्रोडक्ट कसे यूज करायचे. यूज केल्याच्या नंतर हा परिणाम आहे. म्हणजे रामा ॲग्रोटेकचं विरा गोल्ड जे वापरले ते भरपूर खतरनाक रिझल्ट आहे. आणि हे पण आपण दाखवू शकतो. हे झाड बघा ट्रेसमध्येच आहे. ट्रेसमधून ते बाहेर निघतंय. याचे पान जर झूम करून पाहिलं तर हे बघा, इकडचे पान नवीन फूट जी झाडं किती होती? 61 झाडं होती. आता त्यातली कव्हर किती झाली? आता आपण 51 झाडं कव्हर केलेली आहेत. बर, फक्त 10 झाड राहिली आहेत. परंतु ते पण आपण 2च महिन्यामध्ये कव्हर करणार आहोत. त्याचा रिझल्ट असा आहे की नवीन फूट आहे, फूट पण आहे, फुल पण आहे. जबरदस्त. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही बाकीचं काहीच वापरलेलं आपण काही वापरलं नाही. पूर्ण सेंद्रिय खत वापरले. फक्त याला शेणखत आहे. फक्त शेणखत टाकायची पद्धत चुकली, त्याच्यामुळे हा भाग काढायचा सिद्ध होता. शेणखत कुजून टाकलं पाहिजे शेतकऱ्यांनी. खरंय. आणि युरिया गोल्ड मी 3 वेळा वापरलेलं आहे. ओके. ड्रेचिंग पण वरनं पण. आणि रूट मॅजिक हे 200 ग्रॅमचे पाऊच वापरलेले आपण. बरोबर. अजून एक स्पेअर. आता झाड पूर्ण म्हणलं तर हे झाड पूर्ण स्ट्रेस मधून निघले. पूर्ण ट्रेस मधून निघले. 100% कव्हर झाड कव्हर झालेले. 100% कव्हर. ह्याला फुल पान भरपूर लागलेली. फुलांची संख्या बघा तुम्ही. प्रत्येक कांडीला फुल आहे. फूट पण बघा, डबल फूट निघले लगेच. कळींची संख्या कायांची संख्या. विरा गोल्ड बद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा विरा गोल्ड हे बुरशीनाशक सुद्धा काम करते. बरं, तुम्ही माहित नसेल, माझा अनुभव आहे. मी विरा गोल्ड प्रत्येक वेळेस फवारणी करता की झाडाच्या खोडा मारतो. साहेब, निळ्या कलरची बुरशी ती 100% होती. फक्त ती मी म्हणतो 70% कव्हर झाले. बघा झाडाचा खोड बघा तुम्ही. बरोबर. पूर्ण त्याला असं शेवाळ होतं. खोड कसं आहे पूर्ण क्लिअर झालं. पूर्ण क्लिअर म्हणजे फक्त 20% ट्रेस मध्ये खोड आहे. मी ते बुरशी सुद्धा काम करते. बरं, तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? इतर शेतकऱ्यांना सल्ला असा देईल की युरिया गोल्ड आणि रूट मॅजिक रामा ॲग्रोटेकचे हे मी वापरलेले आहेत. तुमचं नीम ऑइल, नीमकरण सुद्धा वापरलेलं आहे. नीमकरण होतं काय, गटमुट नीम हे पण वापरलेलं आहे. ह्याच्यामुळे काय होतं, ते जे थ्रिप्स अजिबात होत नाही. बरोबर. थ्रिप्स रस श्वासला झाड ट्रेस मध्ये जातो, पण रस श्वासला नाही तर ते आणखी कव्हर होतं. रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट असे आहेत ते वापरल्याच्या नंतर चौथ्या ते पाचव्या दिवशी डोळ्याने दिसतात. पण ते शेतकऱ्यांना समजलं पाहिजे, कळलं पाहिजे. त्यात रासायनिक कुठलंही फवारायचं नाही. पहिली गोष्ट. आणि त्या स्टिकर वापरायचं. स्टिकर असं वापरायचं
की शेंड्याकडचं मटेरियल बुडाकडे गेलं तर बुडाकडचं मटेरियल शेंड्याकडे हे गेलंच पाहिजे. ही जर सायकल चालू नाही राहिली पेशींची तर झाड सुधरू शकत नाही, दष्टपुष्ट होऊ शकत नाही. आत्ताच फवारणी घेतलेली युरिया गोल्डची. युरिया गोल्डची फवारणी काय घेतली तर कारण असं आहे की सगळे हे आहे साईज महत्वाची मार्केटमध्ये. कळीची साईज पडलेली आणि पानांची रुंदी वाढलेली. दुसरी गोष्ट फूट निघते त्यांनी लगेच. कटिंग पण चालू, फूट पण चालू, म्हणजे बाग पूर्ण 12 महिने चालू ठेवू शकतो. बरोबर. मी बंद ठेवू शकत नाही आणि बंद ठेवायचंच नाही. बंद आपल्या जेवायला लागतं तसं आपले पैसे होणारे पाहिजेत. ही गोष्ट खरी आहे. एकंदरीत तुम्ही आलेला रिझल्ट पण समाधानी? मी समाधानी आहे. युरिया गोल्ड माझ्या अजून सुद्धा शिल्लक आहेत. संपलं की कुंजीर साहेब आहेतच आपले. त्यासाठी आम्ही दिलेल्या माहितीबद्दल आभारी. धन्यवाद.